फिशिंग साठी आपण मजा करायला खाऊ घेतलेले आहे. तर अनवलेचे काका आहेत, त्यांच्याकडून फेमस वडापाव आहे. तर आज पहिल्यांदा मी घेत आहे. बघूया आपण त्यांची टेस्ट. आणि सगळे आपली वाट बघत आहेत. तर चला आपण वडे घेऊन जाऊया तिथे. रश्मी बोरकर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपला ब्लॉग चॅनल सुद्धा आहे. तर आपण आज समुद्रकिनारी आलेलो आहोत, कुरवडे येथे. तर तिथली फिशिंग करण्यासाठी अथर्व आलेला आहे आणि आमचे पाहुणे पण आलेले आहोत. बघा, फिशिंगसाठी आम्ही सगळे तयार झालेले आहोत. ताई आहेत, हर्षाताई, आणि ही सगळी आपली अथर्वची मित्रमंडळी आणि भावंड. खूप मस्त एन्जॉय करण्यासाठी आम्ही तयार आहोत. चला आता पाहूया. सोबत येताना आम्ही वडे सुद्धा घेऊन आलेले आहोत. रानवली येथून सूर्यास्त मस्त पैकी आता सूर्यास्ताचा पण सीन पाहायला मिळत आहे. बघा, चला आपण एन्जॉय करूया आता. लॉटरी लागलेली आहे. पायगुण खूप चांगला आहे, पण हा मासा वेगळाच आहे, वेगळाच. अजिंक्य आणि आकाश इकडे आहेत. आकाश एकदम पट्टीचा मासे पकडणारा आहे. हा बघा, नरवणकर आहे आपला जातवाला भंडारी. जय भंडारी. आणि इकडे दर्पण भाई पण आहेत. हे बघा, सगळे गळ लावून तयार आहेत. बघूया मासा कधी मिळतोय. ती पण आता तिथपर्यंत पोहोचत आहे. चला ना ताई, तुम्ही पण. सगळे मोबाईल माझ्या त्यामध्ये टी शर्ट ठेवते. 3 मोबाईल पडतील पाण्यात. नाही पडणार रे. टाका. आम्ही आलेलो आहोत हरेश्वरच्या आधी कुरवडे गावाच्या किनाऱ्याला. ताई, बाटल्या वगैरे आहेत ना नीट बघा. इतके वर्ष झाली श्रीवर्धनला, पण कधीच असा योग आलेला नव्हता. तो पाहुण्यांच्यामुळे आलेला आहे आणि इथपर्यंत मी पोचलेली आहे. वा, खरंच मस्तच. बघू, मासा दाखवा. अरे मासा दाखवा. हो, फेकून टाकलं. वा, भरती आलेली आहे पाण्याला. ब्लॉगर इकडे आले आहेत. आम्ही स्ट्रगलर. आम्ही आहोत स्ट्रगलरचे मालक. इथे आहेत दर्पण शेठ. काय म्हणताय? आम्ही आलोय तुमच्या आनंद घ्यायला. पण आम्हाला अजून काय लागलेलं नाही. लागेल. बी पॉझिटिव्ह. मस्त रे. तथांग सागर. आणि आता भरती आलेली आहे. ती मस्त एकदम किनाऱ्यावर आहोत आम्ही. क्लायमेट थोडा चेंज झालेला आहे. पावसासारखं दिसत आहे बघा. श्रीवर्धनचं सौंदर्यच झाली आहे ना रे. झाड झुडपात लपलेलं श्रीवर्धन आपलं गाव आहे. हा बघा, अशा पद्धतीने आमच्याकडे गळ टाकतात. आकाश चांगला फिशिंग करतो असं मी ऐकलेलं आहे. पाहूया आपण त्याच्या गळ्याला काय कोणते कोणते मासे लागतात. हा,
ही लाईन पकड. चप्पल माझी हाईटच ठेव. नाही तसंच टाक, खेचू नकोस तो. नाही राहू दे तसं. कसं वाटतं बाकी फिशिंग करताना? खूप मस्त, पण मासे भेटले तर अजून छान वाटेल. मासे भेटते, थोडेसे पेशन्स ठेवायला लागते. मासे घेऊनच जायचे आपल्याला. पलीकडे आहे तो श्रीवर्धन दांडा. आपली श्रीवर्धन सिटी इथे जवळच आहे अगदी. ठेवलं गाडी, ठेवलं गाडी. नाही गाडी ठेवलं मी गाडी ठेवलं. काय दुसऱ्याला गाडी ठेवली. गाडी ठेवली हो कुत्राला तर ठेवली. नीलला खूप मिस करतोय आपण ना. नील, आम्ही आलेलो आहोत फिशिंगला. बघ, आमच्या ब्लॉग मधून तुला कळलंच असेल आम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहोत. जिंकेला अजून मासा मिळालेला नाहीये. कळ लावलेला आहे. हे बघा, आपल्याला हा खडक पालू मिळालेला आहे बघा.
ह्याला पकडणारा आकाश आहे. आकाश दादानी पकडलेला आहे. बघ रे बघ बघ कसा दिसतोय सुंदर बिचारा कसा आहे. आणि हा हातात घेणारा सिद्धू. आणि इथे तुमचे दादासाहेब बसलेले आहेत. दादासाहेब नमस्कार. दादासाहेबांना अजून काय लागलेलं नाहीये, त्यांचं काम चालू आहे. इकडे दर्पण दादा पण बसलेला आहे गळ घेऊन. आणि त्याचप्रमाणे इथे आता आकाशने तीर मारलेला आहे. वा, आम्ही आलेलो आहोत अदगाव बीचला. हे बघा आमच्या मुलांनी सगळ्यांनी पराक्रम केलेला आहे. मेन म्हणजे आकाशच्या गळ्याला हे लागलेलं आहे. ह्याला खडक पालू असं म्हणतात. तर बघा या कधीतरी एन्जॉय करायला. किती मोठा आहे, 2 किलोचा आहे. खूप मस्त आम्ही भेळ केली, सगळ्यांनी आनंदाने खाल्ली. आणि ह्याची आता पार्टी आहे. बघा किती जण आलेले आहेत आमच्या सोबत. पूरा मसाला पण खायला नाही. बाहेर बघू तुम्ही निकाल. थांबा, तयार होऊ दे, अजून होईल तो. कोणत्या